नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे सातूचं पीठ। त्याच्यासाठी मी गहू घेतलेले आहे मापाने, एक माप। आमच्याकडे आम्ही चिट्टी म्हणतात, तुम्ही काय म्हणतात मला सांगा। एका चिट्टीने एक चिट्टीभर गहू घेतले आणि छान असं मी धुवून काढत आहे। 4-5 पाण्याने धुतले मी, छान स्वच्छ केले गहू। आणि तेच पाणी आहे तर मी न वेस्ट करता झाडामध्ये टाकत आहे। बघू शकता तुम्ही, पाणी असं आपण धुतलेलं सर्व काही पाणी असलं तर झाडाला टाका, वाया न घालता। उन्हाळा आहे, पाण्याची कमतरता असते आणि तेच गहू आहे ना मी वाळू घातलेले आहे 2 तास। बघा आता वाळलेले आहे गहू। छान मी एका कपड्यावर फॅन खाली वाळू घातले। बघा असे वाळलेले आहे। आता मी कढई घेतली, कढईमध्ये गहू भाजून राहिलेली आहे। धुतलेले गहू जर आपण असे भाजले तर टेस्ट पण छान येते। चटचट चटचट होईपर्यंत भाजायचं। म्हणतात पण गहू चटचट म्हणतात। छान भाजून घेतले मी 3 ते 4 मिनिटपर्यंत मंद आचेवर। उन्हाळा आहे म्हणूनच मी म्हटलं ही रेसिपी दाखवावी। बघा ह्या मापाने, ह्या चिट्टीने मी एक चिट्टी गहू घेतलं तर ही आम्ही फुटाणे म्हणतात त्याला, अर्धे फुटाणे आणि अर्धे चण्याची डाळ घेतलेली आहे मी। आणि जिरं आणि सुंठ। बघा छान होऊ द्यायचे गहू, थोडे लालसरच होऊ द्यायचे। आमच्याकडे तर आम्ही खूप आवर्जून खातो, आमच्या घरी आम्हाला खूप आवडतात। माझ्या आवडीची रेसिपी आहे ही आणि ते कसं खायचं हे पण तुम्हाला दाखवणार आहे समोर मी। त्याच्यासाठी मी गूळ भिजू घातलेला आहे। बघा गहू झालेले आहे आपले, छान भाजले गेले। आणि चण्याची डाळ पण भाजून घ्यायची। अशा प्रकारे ही पण थोडी लाल झालेली आहे। बघा पाहू शकता तुम्ही, जसं आम्ही बनवतो त्याच प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे। जिरं आणि सुंठ पण घातलं त्याच्यामध्ये। बघा छान बारीक गॅसवर आहे ना, छान भाजून घ्यायचं। आणि फुटाणे पण आम्ही डाळवा पण म्हणतो आणि फुटाणे पण म्हणतो, ते पण थोडे आहे ना गरम करून घेतले मी। काही नाही, साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, नक्की एकदा ट्राय करा। आणि मिक्सीला
धरायचं. आता मिक्स करत आहे मी सर्व, छानपैकी मिक्स करून घेतले. मिक्स झाल्यानंतर मिक्सी धरायची. बघा हे मिक्सी पण धरलेली आहे, बघू शकता तुम्ही. पीठ तयार झालेलं, आपला सत्तू तयार झालेला. आम्ही सत्तू पण म्हणतो याला. तुम्ही काय म्हणता मला कमेंट्समध्ये सांगा. बघा किती छान झालेलं आहे. आणि डब्यामध्ये पण भरून ठेवायचा. आणि ह्याच गुळाच्या पाण्यामध्ये मी सत्तू कसं करायचं आणि कसं खायचं ते पण सांगणार आहे. आम्ही ह्याच पद्धतीनं खातो. अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित फिरवायचं. आम्ही तूप पण टाकतात किंवा. आणि हे पोहे आहे, जाड पोहे. कांदे घातले मी, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. मी सातूमध्ये आहे ना मीठ नाही घातलेलं आहे. आंबा आणि हा सातू आहे मी पोह्यावर घातला. बघा कसं कालवायचं आणि कसं खायचं. तेल टाकत आहे, लाल तिखट. बघा आपली ही रेसिपी तयार झालेली आहे.